ये पानी मीठा हो गया है। तो अभी से आपके खाने में कभी कड़वाहट हुआ तो आप बाहर जाओ, कोई एक डाली उठाओ और उस खाने में डाल दो, अब बोलो खाना मीठा हो गया। हाँ, क्योंकि अभी तक आप लोग को किसी को समझ में नहीं आया। ये जो ओल्ड टेस्टामेंट है ना, ये हर बार यीशु के बारे में बात करता है। और जो पेड़ बोला है ना फेंकने के लिए पानी में, वो पेड़ है यीशु का क्रूस। जब तक मैं यीशु के क्रूस को अपनाता नहीं हूं, तब तक मेरे जीवन का कड़वाहट कभी मीठा हो ही नहीं सकता। प्रभु यीशु के क्रूस के द्वारा हमको मिलती है क्षमा, हमको मिलती है दया, हमको मिलती है आशीर्वाद। ये सब कहाँ से मिलता है? प्रभु यीशु के क्रूस के द्वारा। और इसीलिए हम सब ने पाप किया है, हम सब ने बहुत सारी गलतियाँ की है, लेकिन यीशु के द्वारा हमको मिलती है मुक्ति। प्रेज द लॉर्ड। क्या यीशु ने कहा अपने पिता से, ए स्वर्ग के पिता, इनको क्षमा कर क्योंकि ये नहीं जानते ये क्या कर रहे हैं? तो हमको क्षमा मिली है कि क्षमा मिलने वाला है? अभी दो प्रकार के लोग हैं। एक प्रकार के लोग मेरे को देख रहे हैं, एक प्रकार के लोग दूसरे प्रीचर को देख रहे हैं। ये तो माइक लेके खड़ा है, वो तो रिमोट लेके खड़ी है। हालेलुया। तो बताइए, आपके जीवन में आपने क्रूस को अपनाया है? और जब तक आपने क्रूस को पानी में नहीं डाला, कड़वाहट पानी, वो कड़वाहट पानी कभी मीठा हो ही नहीं सकता। क्योंकि हमारे अंदर जितना भी कड़वाहट है, वो पूरा का पूरा कड़वाहट प्रभु यीशु ने अपने क्रूस पर ले लिया है। उनके ऊपर अपमान, उनके ऊपर अत्याचार, उनके ऊपर थूका, उनके ऊपर जो कुछ भी था सब कुछ किया, और प्रभु यीशु ने सब कुछ लेकर हम सबको क्षमा किया है। जब तक मैं ये विश्वास नहीं करता हूँ कि मेरे विरुद्ध जो इसने भी जो भी किया है उसको मैंने, प्रभु यीशु ने क्षमा किया है, प्रभु यीशु ने मेरे को भी क्षमा किया है। मुझे तो 10,000 टैलेंट से क्षमा किया है, सामने वाले ने जो मेरे खिलाफ किया है सिर्फ 100 शीलिंग है। अगर मैं प्रभु यीशु के क्रूस को अपनाता हूँ तो सबसे पहले वो क्रूस मुझे मरने को सिखाता है। किस चीज़ पे मरने को? मेरे स्वार्थी जीवन में मरने को मुझे सिखाता है। और जब तक मैं मरूंगा नहीं, तब तक मैं स्वार्थी जीवन ही जीऊंगा। अभी कुछ आंसर मिला? तो अभी आपके खिलाफ किसी ने कुछ भी किया है, क्या वो जो कुछ भी किया है वो क्या यीशु ने अपने क्रूस पर लिया है कि लेने वाला है? लेकिन हम जानते हैं क्या? हमारा ध्यान उधर है क्या? हमारा ध्यान किधर है? मुझ पर है। और जब तक मेरा ध्यान मेरे पर है, मेरा कड़वाहट मीठा कभी नहीं हो सकता। लेकिन जैसे ही मैं विश्वास करता हूँ कि मेरा कड़वाहट, इस संसार का कड़वाहट यीशु ने लेकर हम सबको क्षमा किया है, हम सबको मुक्ति दिलाया है, हम सबको नीतिवान किया है, हम सबको पवित्र किया है, ये जब तक मैं विश्वास नहीं करता हूँ तब तक उन्होंने किया हुआ कार्य मैं अनुभव नहीं कर सकता। तो बताइए, हमारे अंदर अभी भी कड़वाहट है? छोटी छोटी बातों पे हमारा इमोशन नेगेटिव होता है। तो क्या हम प्रेम में चल रहे हैं कि नफरत में चल रहे हैं?
और जहाँ पे भी नफरत है वहाँ पे शैतान है, जहाँ पर भी प्रेम है वहाँ पर ईश्वर है। तो भले ही यीशु ने हमारे लिए सब कुछ कर दिया है, लेकिन क्या हम उसे विश्वास से स्वीकार करते हैं, अपनाते हैं? और जब तक अपनाया नहीं तो हमारे जीवन में अभी भी कड़वाहट है। और अगर है तो कड़वाहट जरूर बीमारी ले आती है। और जिसके अंदर बहुत सारा कड़वाहट है, उनकी उंगली जो सीधी रहती है वो भी टेढ़ी होती है। मैंने कई लोगों को देखा है, उनकी उंगलियां ऐसे टेढ़े हो गए हैं, जिसको हम बोलते हैं एर्थराइटिस। लेकिन वही व्यक्ति जब समझता है कि इसका जड़ बीमारी नहीं है, इसका जड़ है कड़वाहट, और उस कड़वाहट को छोड़ने के लिए प्रभु ने हमको दिया है उनकी प्रेम। और ये प्रेम के द्वारा हम बोलते हैं, हे प्रभु मेरे से गलती हो गई, अनजान था, ना समझता, नफरत कर रहा था, लेकिन आज से मैं किसी से नफरत नहीं करता। जो कुछ भी किसी ने मेरे विरुद्ध किया है सबको क्षमा करता हूँ, जो कुछ भी है, और धन्यवाद देता हूँ, आपने मुझे मुक्त कर दिया है। जैसा ही कड़वाहट निकलती है और प्रेम आता है, उस व्यक्ति का जीवन बदलता है। टेढ़ी हुई उंगली भी धीरे धीरे सीधी होती है। आपके यहाँ पे कोई एथराइटिस, किसी को जॉइंट पेन है? जॉइंट पेन, आइए आइए। वैक्सीन लगाने के बाद मेरा ये जाम हो गया, पहले सही था मेरा, ठीक है, अभी 2 साल से इतना ही होता है, ये एकदम फ्री है, ये है। और पेट की आइए 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 आइए। दो बुलाता हूँ, इनके बाद मैं बुलाता हूँ, बढ़िया। या थांबा थांबा, मी बोलतो सर्वांना बोलतो। बघा, आपण इकडे आरोगी त्याचा जड माहीत पडला पाहिजे की जिकडे कड़वाहट आहे तिकडे हाडांना त्रास अवश्य आहे। जिकडे कड़वाहट आहे तिकडे आजारी आहे। आणि जेव्हापर्यंत मूसाने ते झाड ते कड़वाहट पाणीमध्ये घातलं नाही आणि सांगितलं, प्रभूद्वारे हे पाणी गोड झाला आहे, त्यानंतर तो चमत्कार झाला। तसाच ज्या लोकांमध्ये खूप वर्षापासून कड़वाहट आहे, ते लोक वाईट माणसं नाहीत, हॅलो ऐका, ते लोक वाईट माणसं नाहीत, तो चांगले माणसं आहेत। दोन प्रकारचे लोक आहेत, एक माझ्यासारखा जाऊन लपडी करणार, मारामारी करणार आणि सर्व वाईट करणार, चूक माझी आहे, याच्यातून मला क्षमा मिळते प्रभूकडनं। परंतु दुसरा व्यक्ती आहे तो वाईट नाही, परंतु त्याच्या विरुद्ध वाईट केलं आहे दुसऱ्याने, आणि तो त्याच्याबरोबर भांडण पण करत नाही, परंतु त्यांनी वाईट केलेलं सर्व जपून ठेवलं आहे आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, आणि तेच कड़वाहट घेऊन तो हाय
परंतु क्षमा केली नाही. तुम्ही असेच आहेत लहानपणीपासून? लग्नानंतर डिलिव्हरी प्रेग्नन्सीमध्ये लग्नानंतर 19 वर्ष 18 वर्ष झाले आता. अचानक हळूहळू म्हणजे हाताची बोटं वगैरे दुखायला लागली. अच्छा, मी जे बोलतो तुमच्या लग्नामध्ये मी पर्सनल विचारत नाही, असं काहीतरी घडलं असणार, मला ते पण नको सांगू, फक्त येस अँड नो. काहीतरी घडलं असणार ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप वाईट वाटलं नाही? सर्व खुशालच आहेत, नेहमी आनंदित आहे. मी तुम्हाला विचारत नाही काय आहे, मी फक्त हे विचारतो, लग्नानंतर पण काही पण झालं त्याच्यामध्ये तुमचं मन दुखी होतं. मी हे नाही विचारत कोणाबरोबर आहे ते मला नको आहे. मी तुमचा बोलतो, कोणी काय केलं त्याच्याने मला काही करायचं नाही. बघा, खूप वेळी आपण बोलतो माझं जीवनाची वाट लागली का माहिती आहे, या माणसाबरोबर माझं लग्न झालं, माझी वाट लागली, असं पण बोलतात. परंतु हे जर खरं असलं असतं तर प्रभू येशूच्या विरुद्ध सर्व वाईट केलेलं, पण त्याची काय वाट लागली नाही का? त्याच्याकडे प्रेम होतं, क्षमा होतं आणि तो आनंदित होता. बरोबर आहे? परंतु आम्ही काय करतो? दुःख होतो, राग येतो आणि खूप वर्षापासून जपून ठेवतो. आणि हे एका दिवसाचं नाही, होत जाते होत जाते होत जाते आणि ती हाडं जे स्ट्रेट होती ती पण वाकडी होती. बरोबर आहे की नाही? आता मी बोलतो तेव्हा तुम्हाला काय फरक पडते की नाही? बरं, आता डोळे बंद करा 4 जण आणि बोला, ए प्रभू येशू, इस्रायली लोकांना तुम्ही गुलामपासून बाहेर काढलं आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी तुमचे महान चमत्कार बघितले. त्यांच्यासाठी स्वर्गीय पिता, तुम्ही लाल समुद्र उघडलं आणि ते लोक चालत गेले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं फॅरोची संपूर्ण सेना त्याच दर्यामध्ये डुबून गेली आणि मरून गेली. ए प्रभू येशू, हे लोक आनंदित होते, परंतु 3 दिवसानंतर त्यांच्यामध्ये राग आला, कारण त्यांना पाणी नाही मिळालं आणि पाणी मिळालं ते होतं कडवाट पाणी. ए प्रभू येशू, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, जसं मोसेसने स्वर्गीय पितांनी बोलल्यावर त्यांनी ती झाड घेतलं, पाण्यात फेकलं आणि सांगितलं, आतापासून हे पाणी गोड आहे. आणि ते पाणी गोड झालं. तसंच प्रभू, माझ्या शरीरामध्ये जे काही कडवाहट आहे ते मी आताच्या आता सोडतो. तुमच्या नावाने मी सर्वांना क्षमा करतो आणि आता माझ्या हृदयामध्ये, माझ्या मनामध्ये जे काही कडवाहट होती ते तुम्ही काढून टाकलं आहे. मुळात
मनातून काढून टाकला आहे आणि तुम्ही मला चंगाई दिली आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतो. हे प्रभू येशू, तुमचा सामर्थ्य माझ्या शरीरामध्ये वाहत आहे आणि तुमचं प्रेम मला शिकवत आहे. प्रेम करण्याचं शिकवण देत आहे. धन्यवाद देतो प्रभू. माझी सारी हाडं तुम्ही याच वेळी आरोग्याने भरलं आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू येशू. 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 थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. खुल गया, खुल रहा है, लो खुल रहा है. हाँ नहीं नहीं, पहले से अभी तक खुल. हाँ बोलो थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. उठाओ, वेरी गुड. उठाओ. थैंक यू जीसस. खुल गया, काफ़ी खुल गया, काफ़ी खुल गया. आपको क्या हो गया? एक मिनिट. हां, आता आता आम्ही आता जेव्हा तुम्ही प्रार्थना करत होते काय झालं? खूप वाढले थंडीमुळे. डिसेंबर महिन्यापासून चालू झाले. आता चालून बघा. आता उतरा, उतरा. घाबरू नका, पडणार नाही. जस्ट गो, समबडी गो अँड स्टँड देयर. चला चला. आतमध्ये भीती आहे. गुड. हां उतरा. गुड. परत चला. परत उतरा. परत चला. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. सी, मोर देन द हीलिंग इज, ये हीलिंग से ज़्यादा क्या है मालूम है? जब हमने प्रभु से कहा कि प्रभु मैं सबको क्षमा करता हूँ, वो सबसे बड़ा हीलिंग है. और जब हीलिंग होता है दिल से तो बाकी सब अपने आप होता है. और वही ये जो मारा वो पेड़ बताता है प्रभु यीशु का क्रूस. जब एक व्यक्ति विश्वास करता है कि प्रभु यीशु आप मेरे लिए उस क्रूस पर मर गए और आपने मेरा सब कुछ दंड चुकता कर दिया है और मैं भी सबको क्षमा करता हूँ, मैं सबको प्रेम देता हूँ, तब सब कुछ बदलता है. आपको क्या हुआ मेरी बहन? हाँ, आता आता कसं आहे? हां, आता चांगले वाटतात. हां, छोट्या मोठ्या गोष्टींनी मला असा राग येतो, त्या रागाचाच परिणाम आहे.
रागाचाच परिणाम आहे. मी नाही बोलत, वचन बोलते. तर राग तर येतो, परंतु त्रास कोणाला मिळते? आतापासून तुम्ही हेच प्रार्थना करा की प्रभू मी सर्वांना क्षमा केला आहे, मी सर्वांशी प्रेम करते हां, आणि मी तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही मला आशीर्वादनी भरला आहे. तुम्ही इकडे राहणार आहे ना, जाऊन परत येणार ना? 3 तारखेला आपण बघू, शेवटचा दिवस आहे ना. आजपासून एवढंच प्रार्थना करा, प्रभू येशू धन्यवाद देते, मी सर्वांना क्षमा करते आणि सर्वांबरोबर मी प्रेम करते आणि तुम्ही मला या आरोग्यातून आजारीतून मुक्त केला आहे. ओके, आता जरा पाय चालवा बघा. पाय नाही, पाय नाही का दुखत नाही? विचारलं पाय नाही, बोलते पाय नाही. आता तुम्ही बघा ना, जाऊन बघा, फास्ट जा, फास्ट. भीती सोडा, ती मजबूत आहे. समोर रेणुका एकदम मजबूत आहे. अर्धी तर तुमची भीती आहे. हां, ते भीतीने तुम्हाला वाट लावली आहे. आपका कितना खुल गया? कितना रहे? 10% खुला, 20% खुला. प्लीज गॉड. आप वो जो बोल रहे हैं ना, वैक्सीन लेने के बाद उसको छोड़ दो. बोलो यीशु को अपनाने के बाद सब ठीक हो गया. हाँ, आप बोल रहे हो कि वैक्सीन के कारण मेरा ये हो गया. अभी आप बोलो यीशु के कारण मेरा खानदान ठीक हो गया. बस ठीक आहे. तुम्ही एक होमवर्क करा प्लीज. 3 तारखेला मी बघणार. प्लीज गॉड. लिखिए, जेव्हा आपण प्रेम वाढवण्यात चुकतो, जेव्हा आपण प्रेम वाढवण्यात चुकतो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये त्याचा असर त्याचा प्रभाव नेहमी होतो. गणेश जरा वाच, काय लिहिलं? जेव्हा आपण प्रेम वाढवण्यात चुकतो, तेव्हा त्याचा प्रभाव नेहमी आमच्या जीवनात होतो. My failure to develop in love will adversely affect every area of my life. जेव्हा आपण गणेश, जेव्हा आपण परमेश्वरचं प्रेम वाढवत नाही, तेव्हा आम्ही या जगाला परमेश्वरचं प्रेम
दाखवू शकत नाही. आपल्याला आता काय करायचं आहे? परमेश्वर बरोबर प्रेम वाढवायचं आहे. कसं वाढवणार? कसं वाढवणार? हां, ओके. एक माणूस आहे बायबलमध्ये जो डिप्रेशनमध्ये आहे आणि तो एकदम एकदम डीप डिप्रेशनमध्ये आहे. कारण त्याचा एक मित्र आहे, तो मेला आणि तो डिप्रेशनमध्ये आहे. तो आहे जोशुआ. त्याचा मित्र मोसेस मेला आहे आणि जोशुआला आता त्याचा जागा प्रभूने दिला आहे. आणि जोशुआला माहीत आहे की हे लोकांना जिकडे त्यांनी त्या जागामध्ये न्यायचं आहे, जिकडे दूध आणि मध वाहते, ते लोक एकदम खतरनाक आहेत. कारण जोशुआनी स्वतः आपल्या डोळ्यांनी बघितलं की मुसाला मारायला ते लोक मागे हटले नाही, दगड उचलून त्याला मारायला गेले. तर आता जोशुआला हे प्रभूंनी आमंत्रण दिलं आहे की मी तुला सिलेक्ट केलं आहे, आता या लोकांना तू घेऊन जाणार. वाच जरा जोशुआ 1:7 वाच. जोशुआ पुढे. मात्र बोला. तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशप्राप्ती घडेल. काय लिहिलं आहे? यशप्राप्ती घडेल. कोणाला होणार? 3 मंत्र दिले. 3 जोशुआला 3 मंत्र दिलं. सर्वपेक्षा अगोदर सांगितलं, या जिभेवर तू अधिकार घे, म्हणजे जेव्हा जेव्हा तू तोंड उघडणार तुझ्या तोंडातून माझे शब्द आले पाहिजे. तर एका दिवसात आपण किती शब्द बोलले? कदाचित 100 शब्द बोलले. 100 मधले किती शब्द प्रभूचे होते? हॅलो, जर आज आपण 100 शब्द वापरले, 100 मधले किती शब्द प्रभूचे आहेत?
आपण प्रभूचे शब्द बोलतो की आपले संसारचे शब्द बोलतो? तर आपल्याला सर्वपेक्षा अगोदर शिकायचं काय आहे? प्रभूचे शब्द शिकायचे आहेत. आणि जो शब्द शिकतो, आपल्या जिभेवर कंट्रोल ठेवतो, प्रभूचे शब्द बोलतो, तोच स्टेप नंबर 2 करू शकतो. स्टेप नंबर 2 बोलतो की दिवस आणि रात्र जे तू शब्द शिकत आहे त्याच्याबद्दल तू मनन कर. काय हे शक्य आहे? दिवस आणि रात्र प्रभूचे शब्द घेऊन मनन करायचं शक्य आहे? हाय कसं? कामाला कोण जाणार? ए गणेश, कामाला कोण जाणार? शक्य आहे? कसा? मी सर्व बायकांना विचारतो, तुम्ही घरी जाऊन कुकिंग करतात? कुकिंग, स्वयंपाक करतात? जर चिंता झाली तर काय करतात? गॅस बंद करतात. व्हेरी गुड. रेणुका काय करतात? बायका जर चिंता झाली तर काय करतात? गॅस बंद करतात. बरोबर. लिली क्या बोलता है? ते तर करत नाही. कदाचित तुमच्या घरी होत असणार. हा बोला. मेडिटेट. कसं? व्हेरी गुड. एक मिनिट. तुम्हाला कधी चिंता झाली आहे? ते काय? चिंता झाली आहे ना? कशी करते तू? हा, बोलत जाते ना. तेच मनन करायचं प्रभूच्या वचनबद्दल. आता तिकडे बसून तू माझ्याबद्दल काय बोलत होती स्वतःला? आता मी जर तुम्हाला विचारलं, एक उदाहरण, इकडे किती लोक बोलत आहेत? आता तुम्ही इकडे बसले आहेत, किती लोक बोलत आहेत? सगळे बोलत आहेत. मला तर कोणाचा आवाज येत नाही. मनामध्ये बोलत आहे ना. हा कुठून आलाय? प्रेस गॉड. कौन बोलता है? हिंदी में बोला होता तो कितना अच्छा था. दूसरा बोलता है मराठी में बोला होता तो कितना अच्छा था. लेकिन समझने का बात यह है कि जब तक मैं मेरे जबान को सिखाता नहीं हूँ प्रभु के वचनों को, तब तक मैं मनन नहीं कर सकता. क्योंकि हमारी आदत कौन सी है? हमारे मुंह से कौन सी बात बोलना? जो दिखता है कि नहीं दिखता है? और जो दिखता है, जो भी आप बोलते हैं, वचन के साथ जाता है कि वचन के खिलाफ जाता है? वचन के खिलाफ जाता है. तो अभी आपकी ट्रेनिंग कौन सी है? वचन बोलना कि जो दिखता है वो बोलना? और जो इसमें पास होता है वचन बोलने में, वही अपने मन को बदल सकता है वचन बोलकर. और जो ये दो करता है, मुंह से वचन बोलता है, मन से वचन सोचता है. मुंह से वचन बोलता है, मन से सोचता है, उसी को होता है अधिकार. उसी को मिलता है वचन से सामर्थ कि वो अब उस वचन को
पाल सकता है, वो वचन को निभा सकता है। अगर वो ए और बी नहीं करता है और डायरेक्ट सी पे जाता है, वो हार जाता है। सुन रहे हो? अरे पप्पू के पापा सुन रहे हो? सुन रहे क्या नहीं? तो हम लोग ए और बी में एक्सपर्ट है कि अभी तक वो स्टार्ट ही नहीं मारा है। बोलो बोलो। और जो ए और बी में एक्सपर्ट है ना, उससे सी होता है। मतलब जो कुछ भी लिखा है उसको पालना है, उसको करना है, वो सिर्फ उन लोगों से होता है जो ए और बी करता है। और जिसने ए बी और सी किया है वो परीक्षा में अवश्य पास होता है। और जब वो परीक्षा में पास होता है तो जो कुछ भी प्रभु ने लिखा है वो उसके जीवन में अवश्य होता है। तो इसके लिए जो दिन भर वचन बोलता है, वचन सोचता है, वचन के अनुसार जीता है, तो सब लोग बोलता है ये आदमी कैसा है, ये कैथलिक नहीं हो सकता है। सच्ची बताए, जो क्रिश्चियन है वो अपने पिता का बात बताता है। इस संसार में कितने बाप हैं? दो ही है, एक स्वर्गीय पिता है और एक संसार का पिता है। स्वर्गीय पिता सच्चा है, सच बोलता है। संसार का पिता क्या बोलता है? झूठ बोलता है। तो बताइए 24 आवर्स में हम किसके शब्द बोलते हैं? कौन से पिता के शब्द बोलते हैं? हाँ? और जो ईसा का शब्द बोलता है, सीखता है और मनन करता है, उसका जीवन साधारण हो ही नहीं सकता। प्रेज द लॉर्ड। और जिसने भी ए बी और सी किया है, तो डी बोलता है तुम खुद तुम्हारा जीवन को अच्छाई में बदल देंगे, तंदुरुस्ती में बदल देंगे, तुम्हारे जीवन में कोई कमी रहेगी, तुम्हारा जीवन पूरा आशीर्वाद से भरा रहेगा। ये किसके जीवन में बोल रहा है? जो ए बी और सी करता है। और जो नहीं करता है उसके जीवन में परेशानी ही परेशानी होती है। तो बताइए, अगर मुझे ईश्वर के प्रेम को बढ़ाना है मेरे जीवन में, तो ईश्वर का प्रेम कैसे मुझे सिखाता है? रिश्तेदारों में। ये बाइबल में जो वचन लिखा है, इसको अगर हमको प्रैक्टिस करना है तो कोई ना कोई इंसान के साथ ही प्रैक्टिस कर सकता है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तो लिखिए, लीडरशिप होता है, लीडरशिप होता है। लीडरशिप लगा क्या बोलता है? प्रमुख, प्रमुख। और मराठी में, मराठी में क्या बोलता है? नेता तो पॉलिटिशियन। अच्छा, जो भी है, लीडरशिप होता है, लीडरशिप होते चरित्र, लीडरशिप होते चरित्र आणि स्ट्रॅटेजी। स्ट्रॅटेजीला काय बोलतात? योजना। प्रेज गॉड, योजना। अच्छा, अभी आता आहे का आमच्या जीवनामध्ये कसली योजना असते? आमच्या जीवनामध्ये कसली योजना असते बाबा? काहीतरी योजना आहे की नाही भविष्यामध्ये?
कसली योजना आहे? कसली योजना असते? बघा, आपल्या जीवनामध्ये सर्वपेक्षा टॉप योजना कसली असते? प्रेम, बरोबर आहे. आणि जिकडे प्रेम आहे तिकडे चरित्र आहे, बरोबर आहे. जिकडे चरित्र आहे तो व्यक्ती आता कसली पण स्ट्रॅटेजी करतो ते कार्य होते. पण जिकडे चरित्र नाही आणि तो स्ट्रॅटेजी बनवतो ते नेहमी फेल होते. या जीवनामध्ये वेगवेगळे स्कीम होतात, माहिती आहे. कोण बोलतो तुम हमारे कंपनी में डालो पैसा, हम तुमको 36% देगा. एक के साथ एक फ्री. आणि संपूर्ण पैसे घातले, नंतर माहीत पडलं ती कंपनी डुबली. हे कोण करणार? ज्याचं चरित्र चांगलं आहे की वाईट आहे? फॉर एक्झाम्पल, टाटावाल्यांनी काय एक स्कीम काढली, टाटा. त्याची स्कीम कशी असणार? का चांगली? तो अगोदर प्रॉफिट बघतो की चरित्र बघतो? तसे दुसरे कंपनी पण आहेत. ते लोक जेवढे स्ट्रॅटेजी बनवणार त्याच्यामध्ये बघणार सबका आमदानी मेरे मुट्ठी में. त्यांना दुसऱ्यांचं काय होतं त्याच्याने काय नाही, माझा किती मला मिळणार ते आहे. तर खरं लीडर कुठला असतो? जो चरित्र अगोदर बघतो की माल बघतो? आणि आमच्या संसारमध्ये आम्ही काय बघतो? बघा, आता इंटरव्ह्यूला जातात ना, इंटरव्ह्यूला ते लोक काय बघतात? किती सुंदर आहे, किती स्माइल करते, कॅरेक्टर कसं ते लोकांना माहीत पडणार. क्वालिफिकेशन तर माहीत पडणार सर्टिफिकेटमध्ये. तो स्मार्ट आहे त्याचं तर झालं. How much what? Now, Joseph got promotion because you are smart or because of his character? So how are you going to get promotion? आणि एक कॅरेक्टर कधी मजबूत होते? परीक्षामध्ये की विदाउट परीक्षा? खरं तर नेक्स्ट टाइम परीक्षा आली तर घाबरायचं की बोलायचं आपलं चरित्र आता वाढणार आहे? हा, जर चरित्र चांगलं असलं तर तो प्रत्येक परीक्षामध्ये पास होतो. ज्याचं चरित्र चांगलं नाही तर काय करतो? तो स्कीम बनवतो, उलटा सीधा कार्य करतो. परंतु ते उलटा सीधा केल्यानंतर तो जिंकतो काय हारतो? पण आपण काय करतो? चरित्राच्या मागे पळतो की आशीर्वादच्या मागे पळतो? आशीर्वाद मूळ आहे की चरित्र मूळ आहे? प्रेज गॉड. तर जर तुम्हाला चांगला लीडर बनायचा आहे ज्याच्याद्वारे स्वर्गाच्या राज्यामध्ये फार फायदा होणार, तर आपल्याला सर्वपेक्षा अगोदर बघायचं आहे की मी माझं चरित्र कसा प्रभू येशूचा चरित्र सारखा बनवू. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. थोडा भारी पडला काय टॉपिक?
कारण ही टॉपिक जो वापरतो तो या संसारावर जिंकतो, 100% जिंकतो. कारण जिकडे प्रेम आहे तिकडे जीत आहे. प्रेज गॉड. तर लिहा, लीडरशिप इन द किंगडम ऑफ गॉड, प्रभू येशूच्या राज्यामध्ये, प्रभू येशूच्या राज्यामध्ये प्रमुख आहे तो व्यक्ती जो चरित्र बघतो, आणि नंतर बघतो स्ट्रॅटेजी. जेव्हा आपण आपल्या चरित्रावर लक्ष देतो, जेव्हा आपण आपल्या चरित्रावर लक्ष देतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये, तेव्हा आपल्या जीवनामध्ये परमेश्वरची स्ट्रॅटेजी अवश्य कार्य करते, अवश्य कार्य करते. हिंदी में जब हम लीडर को क्या बोलते हैं, जब हम नेता होते हैं, नेता तो पॉलिटिशियन हो गया, अरे वो तो झूठा ही रहता है, कोई दूसरा वर्ड नहीं है. नेताच है. जब हम अरे मेरे को तो सूट ही नहीं होता है. जब हम नेता होते हैं तो सबसे मुख्य होता है हमारा चरित्र, सबसे मुख्य होता है हमारा चरित्र और स्ट्रैटेजी. तो जब हम चरित्र पे ध्यान रखते हैं, जब हम चरित्र पे ध्यान रखते हैं तब स्ट्रैटेजी कार्य करता है. तो रोज के रोज हम या तो परमेश्वर की प्रेम, can we take a break? I'm really drowsy. Can we take a break and come? मेरा शरीर मेरा मानता नहीं है, बोलते दिल कभी मानता नहीं ना, कुछ ऐसा है ना. मेरा शरीर मेरा मानता नहीं है. थोड़ा ब्रेक लेके आएंगे? नहीं, एक छोटा ब्रेक लेके चाय पी के आएंगे, ठीक है, फिर कंटिन्यू करेंगे.